हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज झालेला म्हणजेच 29/6/2025 रोजी झालेला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर आहे, या पेपरमधील इंग्लिशचे सर्व प्रश्न जे आहेत या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो. जर आपण हा प्रश्न पाहिला म्हणजे क्वेश्चन पेपर जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, ज्या विद्यार्थ्यांनी पीवायक्यूचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना हा पेपर निश्चितच चांगला गेला असेल आणि त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचा स्कोर येणार आहे. पीवायक्यूचा अभ्यास म्हणजे याच्यामध्ये का असं म्हणतोय, कारण त्याचं रिझन असं आहे. तर पीवायक्यू जे आहे तर याच्यामध्ये ग्रामरचे तसेच ओकॅबचे पीवायक्यूज खूप सारे जवळजवळ मी असं म्हणेन ते 18 ते 20 पीवायक्यूज जे आहेत तर या ठिकाणी रिपीट होते. मग त्याच्यामध्ये ओकॅब असू द्या किंवा ग्रामर असेल. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे किंवा मी नेहमी सांगत असतोय, आपल्याला एमपीएससीची जर खरोखरच तयारी करायची असेल तर आपण पीवायक्यूचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ग्रामरच्या कॉन्सेप्ट्स असतील किंवा ओकॅब असेल तर हे आपण काय करणं गरजेचं. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, अगोदर पीवायक्यूज आपण पाहणं गरजेचं आहे. मग आपण ज्यावेळेस ग्रामरचा अभ्यास करायला सुरुवात करतो त्यावेळेस पण आपण ग्रामर समजून घेत असताना देखील आपण पीवायक्यूज जर आपण पाहिले तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण ग्रामरच्या कॉन्सेप्ट वाचत असताना आपण कशा प्रकारे वाचल्या पाहिजेत, कोणकोणत्या कॉन्सेप्ट आपण अभ्यासल्या पाहिजे आणि सिलेबस सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून समजून येतो. त्यामुळे मित्रांनो, मी असं या ठिकाणी सांगेल की एमपीएससीच्या परीक्षेमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर पीवायक्यूज जे आहे तर हे पीवायक्यूज हेच काय सक्सेसचा मंत्र आहे किंवा सिक्रेट आहे. त्यामुळे आपण पीवायक्यूज पाहणं गरजेचं आहे. मग पीवायक्यूज पाहत असताना काही विद्यार्थी म्हणतात की हो सर, आम्ही पीवायक्यूज पाहिले, मग मागील 2 वर्षातले किंवा 4 वर्षातले म्हणतात. परंतु पीवायक्यूज पाहत असताना आपण काय केलं पाहिजे, जवळजवळ 1984 म्हणा किंवा 1986 पासूनचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते आपण आतापर्यंत लेटेस्ट तर तिथपर्यंत आपण हे सगळे क्वेश्चन्स आपण पीवायक्यूज आपण पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ओकॅब सुद्धा आपण त्याच पद्धतीने पाहिले पाहिजे. 1986 पासून ते आतापर्यंत जेवढ्या पण परीक्षा झाल्या आहेत तर त्या सगळ्याच परीक्षेमधले जे पीवायक्यूज असतात तर ते पाहणं आपण गरजेचं आहे. हे जर आपण पाहिले तर निश्चितच मित्रांनो, आपल्याला कुठल्याही परीक्षा असू दे, एमपीएससीची कोणतीही परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये आपण निश्चितच आपण यशस्वी होऊ शकतो. चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या या पेपरमध्ये आपल्याला जे प्रश्न इंग्लिश या विषयाचे प्रश्न विचारले आहेत तर त्या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण करायला सुरुवात करूया. जो आहे तर हा प्रश्न आपल्याला विचार आहे ओकॅबवरती. इनएव्हिटेबल म्हणजेच काय असतंय, इनएव्हिटेबल म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचंय अटल. मग इनएव्हिटेबल म्हणजेच अटल म्हणजे ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही. आणि मग हा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर हा शब्द देखील एमपीएससीने आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. हा खूप वेळा रिपीट क्वेश्चन झालेला आहे. तर याचं उत्तर काय आहे, दॅट विच कॅनॉट बी अवॉइड, आपण जे टाळू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी इनएव्हिटेबल. नेक्स्ट प्रश्न पाहू आपण मग 52 नंबरचा. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं वाक्यात हा प्रश्न आपल्याला सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवरती विचारला आहे. मग या वाक्याचा कर्ता कोण आहे, तर या वाक्याचा कर्ता जो आहे तर हा कोण आहे, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे हा या देशाचं नाव आहे. आणि मग हा कर्ता जो आहे तर हा कर्ता कोण आहे, सिंग्युलर आहे. मग आपला रूल काय सांगतो, जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण काय करतो, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतोय. आणि हॅव जे आहे तर हॅव हे प्लुरल आहे, त्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येणार नाही. त्याच्यानंतर कन्सिस्टिंग या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, कधीही लक्षात ठेवायचं साधं सोपं सिंपल. म्हणजे व्हीआयएनजी असणारं जे क्रियापद आहे हे जर मेन व्हर्ब म्हणून जर वाक्यामध्ये वापरायचं असेल तर त्या व्हीआयएनजी असणारं जर क्रियापद आपण मेन व्हर्ब म्हणून जर वापरत असू तर त्यावेळी त्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण हेल्पिंग व्हर्ब शिवाय व्हीआयएनजी आहे तर हे व्हीआयएनजी मेन व्हर्ब म्हणून आपण वापरू शकत नाही. मग या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का, तर नाही, आणि म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन येणार नाही. मग राहिला प्रश्न 1 का हे येणार आहे. मग द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देशाचं नाव आहे. देशाचं नाव, देश हा जो आहे तर हा एकवचनी आहे, सिंग्युलर आहे. आणि म्हणून कर्ता जर सिंग्युलर असेल तर आपण त्याच्यामध्ये दुसरा वर्ब संदर्भाचा नियम पाहिलेला आहे आणि तो म्हणजेच काय, कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापदाला आपण काय करतो, यस ईएस आयएस प्रत्यय आपण वापरत असतो. आणि म्हणून याचं उत्तर कोणतं येणार आहे, 4 नंबरचा ऑप्शन द्यायचा. चला पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे पार्ट ऑफ स्पीच या टॉपिकवरती. पार्ट ऑफ स्पीच. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं आपल्याला काय केलंय, ऑल हे जे शब्द आहे तर ऑल हा शब्द 4 वाक्यामध्ये दिलेला आहे आणि आपल्याला या ऑल या शब्दाची पार्ट ऑफ स्पीच आपल्याला विचारलेली आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, दुसरं वाक्य जे आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये मेन हा शब्द आहे जो की नाऊन आहे आणि त्याच्या अगोदर ऑल आहे. मग नाऊन सोबत जे असतं तर ते काय असते, ऍडजेक्टिव्ह येत असते. लक्षात ठेवायचं ऍडजेक्टिव्ह प्लस नाऊन असतं.
म्हणजेच या ठिकाणी या वाक्यामध्ये हा शब्द काय झाला, ऍडजेक्टिव्ह. मग दुसरा शब्द जर ऍडजेक्टिव्ह असेल तर हे ऑप्शन कुठं आहे, या 2 मध्येच आहे. 3 आणि 4 मध्ये ऑप्शन नाही, म्हणजेच या ठिकाणी एकतर उत्तर आपलं हे असेल किंवा हे असेल. मग ऍडजेक्टिव्ह पण क्लिअर झालं आणि ऍडव्हर्ब पण क्लिअर झालं. मग याच्यामध्ये बघा 3 नंबरचं जे आहे तर याच्यामध्ये हा शब्द झाला ऍडव्हर्ब. इथं 4 नंबरचं वाक्य जे आहे तर या वाक्यामध्ये दे आहे. दे म्हणजेच काय, प्रोनाउन झालं. आणि प्रोनाउन बद्दलच हा काय करते, ऑल माहिती सांगतोय. म्हणजेच या ठिकाणी प्रोनाउन बद्दल माहिती सांगणारा शब्द नाऊन होईल का, तर नाही होणार. तर तो शब्द काय असणार आहे, प्रोनाउनच असणार आहे. आणि मग या ठिकाणी हा जर शब्द प्रोनाउन असेल तर या वाक्यामध्ये ऑल हा शब्द निश्चितच काय असणार आहे. या ऑप्शनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, मग हा काय असणार आहे, नाऊन असणार आहे. तर आता लक्षात घ्या, ऑल हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं काम करतोय, सब्जेक्टचं काम करतोय. आणि आपल्याला एक लक्षात घ्यायचंय, पार्ट ऑफ स्पीच जे आहे तर 8 पार्ट ऑफ स्पीच पैकी सब्जेक्टचं काम करणारे पार्ट ऑफ स्पीच ह्या फक्त मेन 2च आहेत. एक असते नाऊन आणि दुसरे असते प्रोनाऊन. आणि काही वेळेस ऍडजेक्टिव्ह देखील कर्त्याचं काम करते, पण कधी ज्यावेळेस द प्लस ऍडजेक्टिव्ह असेल तर त्यावेळेस ते काय करतं, सब्जेक्टचं काम करतं. तर लक्षात ठेवायचंय, सब्जेक्ट या वाक्यामध्ये ऑल हा शब्द सब्जेक्ट आहे, आणि म्हणजे तो नाऊन तरी आहे किंवा प्रोनाऊन तरी आहे. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी हा शब्द या सगळ्या ऑप्शनचा जर विचार केला तर हा शब्द काय आहे, नाऊन आहे. जनरली आपण काय करतो, ऑल हा शब्द म्हणलं की आपण काय करतो, प्रोनाउन म्हणतो, आणि त्याच्यामध्ये पण इनडिफाईंड प्रोनाउन म्हणतो. परंतु मला असं वाटतंय की या वाक्यामध्ये हा शब्द काय करतोय, नाऊनचं कार्य करतोय. आणि म्हणून या ठिकाणीचा ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर येईल. तर पुढच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी सम या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. सम या शब्दाच्या पार्ट ऑफ स्पीच आपल्याला विचारलेले आहे. मग सम या शब्दाच्या नंतरचा शब्द कोणता आहे, राईस हा शब्द कोणता आहे, राईस हा शब्द नाऊन आहे. मग मी आताच तुम्हाला सांगितलं, नाऊनच्या अगोदर जे आहे तर ते कोण येत असते, ऍडजेक्टिव्ह. मग ऍडजेक्टिव्ह जे आहे तर ऍडजेक्टिव्हचं लक्षात ठेवायचं, ऍडजेक्टिव्ह सोबत काय येतं, नेहमी नाऊन येत असतं. मग या वाक्यामध्ये हा शब्द काय झाला, ऍडजेक्टिव्ह. सम हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अ फिअर लिटल गर्ल सॅट. तर जनरली आपण काय करतो, झाडाखाली म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अंडर. या ठिकाणी बरोबर आहे. इथं बघा प्रश्न आपल्याला पुढचा विचारत 56 नंबरचा, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. हा प्रश्न देखील एमपीएससीने खूप वेळा विचारलेला आहे. व्हेरी फ्यू जर वाक्य असेल तर ते वाक्य पीडीचं झालं. त्या वाक्याचं आपल्याला जर सीडी करायचं असेल तर निश्चितच त्या वाक्यामध्ये काय पाहिजे, दॅन मोस्ट ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर पाहिजे. आणि दॅन मोस्ट ऑदरच्या नंतर आपण प्लुरल नाऊन वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. मग दॅन मोस्ट ऑदर कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर आपल्याला दॅन मोस्ट ऑदर हे फक्त आणि फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिसतं, 1 नंबरच्या. याच्यामध्ये तर ईएसटी आहे, म्हणजे हे एसडीचं वाक्य आहे. इथं तर हे पीडीचं वाक्य आहे आणि हे वाक्य आहे. पण याच्यामध्ये एकतर दॅन एनी ऑदर पण दिले, जे की चुकीचं आहे. आणि या ठिकाणी कॉस्टलियर प्लस इथं मोर पण वापरलेला आहे. मग आपण ईआर प्रत्यय लावला तर मोर वापरत नसतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. हा खूप सिंपल प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपल्याला विचारलाय, सिंपल सेंटेन्स कोणतं. 4 वाक्य दिले आणि या 4 वाक्यापैकी सिंपल सेंटेन्स कोणतं आहे. तर लक्षात घ्यायचं, सिंपल सेंटेन्स कशाला म्हणतात. सिंपल सेंटेन्समध्ये ज्यामध्ये सिंपल सेंटेन्समध्ये काय असतो, सब्जेक्ट एक असतो आणि त्याच्यानंतर जे प्रेडिकेट असते किंवा जे फायनाईट वर्ब असते तर ते फायनाईट वर्ब सुद्धा काय असते, एकच असते सिंपल सेंटेन्समध्ये. बघा याच्यामध्ये काय केलं, ही इज अनवेल सो ही कॅनॉट अटेंड द ऑफिस. मग या ठिकाणी हे सो आहे. मग सोने जे वाक्य जोडलं जातं तर जनरली ज्यावेळेस 2 वाक्य असे जर जोडले जात असतील तर त्यावेळेस ते कंपाऊंड सेंटेन्स असते, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य सिंपल सेंटेन्स नाही. ही कन्फेस हिज क्राईम, या ठिकाणी हा सब्जेक्ट एकच आहे आणि या ठिकाणी फायनाईट वर्ब मेन वर्ब एकच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेडिकेट हे एकच आहे. या ठिकाणी हे काय झालं, सिंपल सेंटेन्स झालं, म्हणजे हे उत्तराचं ऑप्शन झालं. ही कॅनॉट स्पीक नॉर कॅन ही राईट. या ठिकाणी नॉरने 2 वाक्य जोडले आहेत, म्हणजे हे पुन्हा एकदा काय आहे, वाक्य कंपाऊंड सेंटेन्सच आहे. आणि याच्यामध्ये ही कन्फेस्ड दॅट. मग लक्षात घ्या डिअर फ्रेंड, जर तुम्ही कंजंक्शन हा टॉपिक जर व्यवस्थित समजून घेतला, कधी लक्षात ठेवायचं, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स या टॉपिकचा अभ्यास करत असताना कंजंक्शन हा टॉपिक आपण अभ्यासला पाहिजे. त्याच्यामध्ये कंजंक्शनचे टाइप्स आपण समजून घ्यायचे. मग कंजंक्शनचे टाइप्स कोणते आहेत, मेन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात, तर जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तुम्ही समजून घेतले आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तुम्ही लक्षात जर ठेवले तर त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर 2 वाक्य जोडले असतील तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते वाक्य कशाचं असते, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. म्हणजे थोडक्यात जे क्लॉजचे वाक्य असतात तर ते क्लॉजचे वाक्य हे काय असतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य जे हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग कंजंक्शन हा टॉपिक देखील आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मग बरेच विद्यार्थी काय करतात, क्लॉज टॉपिक आणि सेंटेन्स टॉपिक हे सेपरेट स्वतंत्र अभ्यासतात. तर मला या ठिकाणी सांगायचं, तुम्ही क्लॉज टॉपिक आणि सेंटेन्स टॉपिक अभ्यासण्यापूर्वी अगोदर तुम्ही कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक एकदम व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. तर याचं उत्तर कोणतं झालं, या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे.
बघा पुढचा प्रश्न जो आहे तर तो याच्यामध्ये आपल्याला ऑलवेज जे आहे तर ऑलवेज या शब्दाबद्दल प्रश्न विचारला. ऑलवेज या शब्दावरती खूपदा आयोगाने प्रश्न आपल्याला विचारला आहे. ऑलवेज हा शब्द कधी लक्षात ठेवायचा, हा शब्द आपण काय करतो हेल्पिंग व्हर्बच्या नंतर वापरतो. परंतु जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब असेल किंवा मोडल ऑक्सिलरी व्हर्ब असेल तर त्याच्यानंतर आपण ऑलवेज हे शब्द आपण वापरत असतो. परंतु इथं लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे, इथं हेल्पिंग व्हर्बच्या नंतर आहे, पण या ठिकाणी हा हॅज जो आहे तर हॅज हा स्वतंत्र हेल्पिंग व्हर्ब म्हणून नाही, तर हे वाक्य कशाचं आहे, हॅज टू हॅव टूचं आहे. कारण हे हॅज टू आणि हॅव टू हे सोबत येत असतंय. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी वाक्य जे आहे वाक्यामध्ये हे येणार नाही, तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग. पुढचं वाक्य जे आहे तर बिकॉज, कारण कशासाठी घाई करावी लागते, कारण बिकॉज शी गेट्स अप सो लेट, कारण ती उशिरा उठते, खूप उशिरा उठते म्हणून. याच्यामध्ये बिकॉजने वाक्य जोडलेलं आहे, ह्याच्यामध्ये कारण पण सांगितलं आहे आणि याच्यामध्ये ऑलवेज हा शब्द पण कुठं वापरला पाहिजे, यासाठी याचं उत्तराचं ऑप्शन आहे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, दे फॉट ॲज हिरोज डू. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, ॲडव्हर्ब क्लॉज. मग ॲडव्हर्ब क्लॉज जे असते तर ॲडव्हर्ब क्लॉजचे खूप सारे टाइप्स आहेत, पण त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ. दे फॉट ॲज हिरोज डू या वाक्यामध्ये काय आहे, ॲज ते कसे लढले, तर हिरोज जसे लढतात किंवा जसे हिरो लढतात तसे लढले, म्हणजेच या ठिकाणी हे वाक्य काय आहे ॲडव्हर्ब क्लॉजचं आहे. आणि त्याच्यामध्ये देखील ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरचं वाक्य आहे. आय एक्सपेक्ट दॅट या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर हे कोणत्या क्लॉजचं वाक्य आहे तर मित्रांनो हे वाक्य नाउन क्लॉजचं आहे. हिअर इज द बुक यू वॉन्ट या वाक्यामध्ये तुम्ही म्हणत असाल सर याच्यामध्ये तर कंजंक्शनच नाही, तर याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आयोगाने खूपदा विचारलेला आहे. मग काही वेळेस काय केलं जातं, जे कंजंक्शन जे असतं तर कंजंक्शन हे काय केलं जातं, ओमिट केलं जातं. तर याच्यामध्ये दॅट असू द्या किंवा विच असू द्या हे कंजंक्शन याच्यामध्ये दिसत जरी नसलं तरी पण हे आहे. आणि मग हिअर इज द बुक दॅट यू वॉन्ट, मग याच्यामध्ये दॅटच्या अगोदर या ठिकाणी हे काय आहे नाउन आहे, म्हणजे हा क्लॉज कुठला झाला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. आपण शिकलोय ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे असतं ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. का म्हणतात, कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात ही रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्बने होत असते म्हणून. मग हे तिसरं वाक्य ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे आणि चौथं वाक्य पुन्हा कशाचं आहे, तर हे वाक्य सुद्धा नाउन क्लॉजचं आहे. हे पण वाक्य परीक्षेमध्ये आपल्याला आयोगाने याच्या अगोदर विचारलं आहे. हा प्रश्न देखील आपल्याला आयोगाने याच्या अगोदर विचारला आहे. हा पण रिपीट क्वेश्चन आहे किंवा कॉपी पेस्ट प्रश्न म्हणा. तर या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे, ऍक्टिव्हाइज आपल्याला पॅसिव्हाइज करायला सांगितलं आहे. तर याच्यामध्ये मग पॅसिव्हाइज करत असताना आपल्याला अगोदर काय समजून घ्यायचं असते, याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे तर ते समजून घेणं गरजेचं आहे. याचा ऑब्जेक्ट हे आहे. या वाक्याचा टेन्स कोणता आहे तर या वाक्याचा टेन्स कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे एम इज आर प्लस व्हीएनजीचं जर वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं, एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 वापरायचं असते. काय वापरायचं, एम इज आर प्लस बीइंग प्लस V3. ऑप्शन कडनं बघता अगोदर आपण हे स्ट्रक्चर क्लिअर करायचं. मग एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 याच्यामध्ये आहे का नाही, तर या 3 वाक्यामध्ये तर आहे. पण याच्यामध्ये काय करायचं बघा, याच्यामध्ये लाईव्ह हा शब्द दिला होता पण याच्यामध्ये लाईव्ह हा शब्द दिला नाही, म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. याच्यामध्ये लाईव्ह हा शब्द आहे, परंतु इथं लक्षात घ्यायचं काही पॅसिव्हाइज करत असताना आपण काय करतोय, काही वाक्यामध्ये जर क्रियापद आले तर त्या ठिकाणी आपण बाय न वापरता आपण इतर प्रिपोजिशन्स वापरत असतो, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे, सी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग हे सी हे ऑप्शन कुठं दिलेलं आहे तर या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे आउट ऑफ क्वेश्चन. आता आउट ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय म्हणतो आपण, जे म्हणतो ना आपण परीक्षेमध्ये पण आल्या सगळे आउट ऑफच होतं. म्हणजेच काय या ठिकाणी आउट ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय, आपण एक तसा जरी आपण मेळ लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा अर्थ जर काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी याचा अर्थ काय होईल, मग आउटसाइड म्हणायचं नाही तर याचा अर्थ काय होते, अशक्य, इम्पॉसिबल. या प्रश्नाचं उत्तर होतं इम्पॉसिबल. नेक्स्ट आहे बघा, टू अचीव्ह सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज. म्हणजे कसल्याही प्रकारचा अडथळा, कसल्याही प्रकारचा व्यत्यय किंवा कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी जे अडचण न येता सक्सेस मिळवणं, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतोय, तर एक सिंपल लक्षात ठेवायचंय. तर त्याला आपण ते स्मूथ सेलिंग. सेलिंग म्हणजेच या ठिकाणी काय करतो आपण, जी जहाज असते किंवा शिप जे असते तर शिप आपण काय करतो पाण्यामध्ये जी चालवतो किंवा वलवतो त्याला सेलिंग म्हणतात. मग सेलिंग कशा पद्धतीने, स्मूथली. म्हणून या ठिकाणी काय होणार, निश्चितच त्याचा अर्थ या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन येणार आहे. आता ड्रॉप द बॉल म्हणजेच काय असतं, मेक अ मिस्टेक, आपण मिस्टेक करतोय अशा पद्धतीने. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो रॉंग सोल्युशन. आणि म्हणून तर पुढचा प्रश्न आहे, आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॅश डॅश देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, जरी तिथं गोंधळ असला तरी देखील मी त्या ठिकाणी जे आहे तर स्लीप करणं मॅनेज करू शकलो. म्हणजेच या ठिकाणी काय होते, कॉन्ट्रास्ट परिस्थिती दाखवली जाते आणि कॉन्ट्रास्ट परिस्थिती दाखवण्यासाठी आपण काय करतो, अल्दो वापरतोय. यामध्ये याचं उत्तर काय असणार आहे, अल्दो. तर हे बिकॉज आणि बिकॉज ऑफ हे दोन्ही शब्द आपण काय करतो, कारण दर्शवण्यासाठीच वापरतो.
आणि इनस्पाइट ऑफ असेल किंवा इनस्पाइट ऑफ असेल किंवा डिस्पाइट असेल, हे दोन्ही शब्द आपण काय करतो कॉन्ट्रास्टसाठीच वापरतो, परंतु मित्रांनो हे आपण सिंपल सेंटेन्समध्ये वापरतो, हे वाक्य जोडण्यासाठी आपण वापरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे त्याचं उत्तर कोणतं असणार आहे, 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. इनस्पाइट ऑफ, डिस्पाइट हे शब्द आपण कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दाखवण्यासाठी वापरतो. काही वेळेस आयोग आपल्याला काय करत असते, असे शब्द देतो आणि हे शब्द कशासाठी वापरले जातात असा देखील प्रश्न विचारला जातो. कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय, विरोधाभास, यासाठी आपण हे शब्द काय करत असतो, यूज करत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द पोलीस डॅश डॅश कॅच द थीफ लास्ट नाईट. मग लास्ट नाईट हा जो शब्द आहे तर लास्ट नाईट आपल्याला काय करायचंय, योग्य तो टेन्सचा विचार करून आपल्याला काय करायचंय, क्रियापदाचा फॉर्म निवडायचा आहे. लास्ट नाईट, लास्ट नाईट, लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर, यस्टरडे, डे बिफोर यस्टरडे हे शब्द जे असतात किंवा ॲगो हे शब्द आपण साधारणतः सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरत असतो. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, कॉट. म्हणजे कॅचचं सेकंड फॉर्म काय असते डिअर फ्रेंड्स, कॉट असते. मग कॅच असेल त्याचं सेकंड फॉर्म कॉट झालं, म्हणजे हे V2 पण आहे आणि तसंच हे V3 पण आहे. आता हे फ्युचर टेन्समध्ये तर येणार आहे, काही फ्युचरमध्ये येणार नाही, म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय झालं, या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे 68 नंबरचा, ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश डॅश. म्हणजे त्यांनी त्याच्या शत्रूवरती मात केली. गॉट ओव्हर म्हणजे आपण या ठिकाणी मात केली असं म्हणू. कशा पद्धतीने, तर या आर्टिस्टिक, तर आर्टफुल जे आहे तर आर्टफुल म्हणजेच काय असतं, याचं जर आपण मिनिंग पाहिला तर क्लेवर किंवा स्किलफुल या अर्थाने, म्हणजेच काय एकदम हुशारीने त्यांनी काय केलं, त्याच्या जो शत्रू आहे त्या शत्रूवरती मात केली. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर काय येते, 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. आता कॉल ऑफ जर तुम्ही पाहिलं तर कॉल ऑफ ही फ्रेज आयोगाने खूप वेळा परीक्षेमध्ये विचारली आहे. मग कॉल ऑफ म्हणजेच काय असतं, कॅन्सल करणे. मग सोपं आहे, तर याचं उत्तर काय झालं, 1 नंबरचा ऑप्शन बरोबर. प्लेंटी या शब्दाचा अर्थ जर पाहिला, प्लेंटी म्हणजे खूप, प्लेंटी म्हणजे पुष्कळ. मग या ठिकाणी प्रायव्हेट येईल का, याचा आपला प्रश्न काय विचार आहे, अपोजिट वर्ड. मग प्रायव्हेट म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजते प्रायव्हेट चीफ असेल, लोअर असेल तर हे उत्तर येत नाही. तर स्कॅरिसिटी म्हणजेच काय, तुटवडा किंवा अभाव. आणि म्हणून याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे, 2. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट एक्झॉटिक. तर एक्झॉटिक म्हणजेच काय असते, फॉरेन. एक्झॉटिक म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला फॉरेन, FOREIGN, फॉरेन म्हणजेच काय, विदेशी. आणि याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलाय, अँटोनिमस म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द विचारलाय. मग याचा विरुद्धार्थी शब्द आता इंथुझियास्टिक म्हणजेच काय आपण म्हणतोय, उत्साही म्हणतोय. एक्साइटिंग पण त्याच्यामध्ये येणार आहे, इम्प्लिसिट पण हा शब्द जो आहे तो स्पष्टपणे आपण म्हणतोय. तर याच्यामध्ये हे शब्द येणार आहेत का, नाही येणार. तर याच्यामध्ये मग इंडिजिनियस म्हणजेच काय असतं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी इंडिजिनियस म्हणजेच काय, स्थानिक, स्वदेशी. आणि म्हणून याचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे, या ठिकाणी हा सी हे ऑप्शन आहे. मग हे सी हे ऑप्शन आपल्याला या पेपरमध्ये मात्र एक काळजी घेणं गरजेचं होतं. तर ती म्हणजेच काय, सी म्हणलं की आपण गोल काय करतो, 3 नंबरला गोल करतो, परंतु या ठिकाणी काय करायचं, 2 नंबर हे ऑप्शन आपण या ठिकाणी निवडायचं आहे. आता नेक्स्ट बघा 72 नंबरचा प्रश्न, ब्रेकअप. ब्रेकअप या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो टू एंड रिलेशनशिप. आपल्या ब्रेकअप हा शब्द फक्त त्या अर्थानेच माहित आहे, परंतु ब्रेकअप या शब्दाचा अर्थ असाही होतो, म्हणजे जी गर्दी असते तर ती गर्दी पांगवणे. म्हणजे पोलीस आले आणि त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी जे तर दे ब्रेकअप म्हणजे दे ब्रोकअप द क्राऊड. मग ब्रेकअप म्हणजेच काय असते, डिस्पर्स करणे, पांगवणे, गर्दी कमी करणे. मग डिस्पर्स या ठिकाणी याचा अर्थ होतोय. आणि मग हे डी हे ऑप्शन 4 नंबरला नाही तर हे कुठं आहे, 2 नंबरला आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी गोल करत असताना 2 नंबरच्या ऑप्शनला गोल करायचं होतं. इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज्ड. तर आता एक लक्षात घ्यायचं डिअर फ्रेंड्स, आणि ते म्हणजेच काय, आपल्याला हा प्रश्न आयोगाने विचारलाय. तर हे आपल्याला याच्यामध्ये कसं विचारायचं आयोग, इट इज टाइम टू शट द शॉप. हे वाक्य, टू शट द शॉप हे वाक्य आयोगाने खूपदा विचारलंय आपल्याला. मग हेच वाक्य काय करायची, आपल्याला पॅसिव्ह वाईज ते द्यायचे, किंवा कधी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा. मग या अशा वाक्यांचं 2 प्लस म्हणजे इट इज टाइम जे वाक्य असते, तर इट इज टाइमच्या वाक्याचं जर पॅसिव्ह वाईज आपल्याला करायचं असेल तर आपण फॉर वापरतो. पण याला आपल्याला काय करायचं, ऍक्टिव्ह वाईज करायचं. मग आपण काय करतो, या ठिकाणी फॉर काढून टाकायचं. मग काय होईल, मग इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी. मग याच्यामध्ये काय करतो आपण, अशा वाक्याचं पॅसिव्ह वाईज करताना फॉरच्या नंतर आपण ऑब्जेक्ट घेत असतो. मग लक्षात ठेवायचं, हे जे फॉर द सिलॅबी जे आहे तर हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग काय वाक्य होईल, इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी, म्हणजेच या ठिकाणी बी नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पण बी नंबरचा ऑप्शन इथं काय आहे, या ठिकाणी बघायचं 4 नंबरला आहे. अ सिंपल सेंटेन्स हॅज 1. सिंपल सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते लक्षात ठेवायचं. सिंपल सेंटेन्सचा फक्त आणि फक्त एकच करता असतो आणि 2 प्रेडिकेट असतात. कशाला, सिंपल सेंटेन्सला. कंपाऊंड सेंटेन्सला काय असतात, 2 सब्जेक्ट किंवा त्याच्यामध्ये दोन वाक्य असतात.
पण त्याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्सचं लक्ष ठेवायचं. कंपाऊंड सेंटेन्समध्ये मुख्य कमीत कमी 2 क्रियापद असतात. म्हणजे फायनाईट वर्ब जे असतात तर ते फायनाईट वर्ब हे 2 फायनाईट वर्ब असतात कंपाऊंड सेंटेन्समध्ये. कमीत कमी 2 फायनाईट वर्ब असतात आणि ते क्रियापद काही केले असतात किंवा ते 2 वाक्य जे असतात तर ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे सिंपल सेंटेन्सला एकच सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असतो आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सी बरोबर आहे. मग पुन्हा तेच सी नंबरचं ऑप्शन हे कुठं आहे 2 नंबरला आहे. नेक्स्ट आहे आय अनॉय हिम. आता या ठिकाणी जे आहे तर आय अनॉय हिम ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे V1 च्या वाक्याचं जर पॅसिव्हाइज करायचं असेल तर आपण काय करतो am is are plus V3 वापरतो. मग इथं मला वाटतं सगळीकडे am is are plus V3 आहे बरोबर आहे. मग हिम जे आहे तर हिमचं काय होईल या ठिकाणी आपण पॅसिव्हाइज करताना हे सब्जेक्टच्या ठिकाणी वापरतो म्हणून या ठिकाणी ही इज अनॉय. अनॉयचं काय होईल मग तिसरं अनॉइड. मग या ठिकाणी ही इज अनॉइड तर इथं काय केलंय अस केलेलं आहे तर हे अस केल्यामुळे या ठिकाणी चुकीचं आहे कारण या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय. मग आपण इकडे काय करतो मी वापरतो म्हणजे द्वितीय करतो. पण याच्यामध्ये आपण काय करतो बाय मी आहे. ही इज अनॉइड बाय मी. परंतु या ठिकाणी जर खरं पाहता जर पाहिलं आपण जनरली आपण काय करतो बाय करतो पण या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. असे बरेच क्रियापद आहेत तर त्या क्रियापदांचं पॅसिव्हाइज करताना आपण काय करतो त्या ठिकाणी बाय न वापरता आपण दुसरे प्रेपोजिशन्स वापरतो. जसं की बघा आय नो हिम असं वाक्य आहे आय नो हिम. ह्या नो साठी पण आपण काय करतो ही इज नोन. ही इज नोन टू. ही इज नोन टू मी म्हणतो आपण. ही इज नोन बाय मी असं म्हणत नाही आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला आहे ॲम्बिडेक्ट्रस हा जो शब्द आहे तर या ॲम्बिडेक्ट्रस या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला मिनिंग विचारला. तर हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. ॲम्बिडेक्ट्रस हा शब्द आपल्याला आयोगाने याच्या अगोदरही विचारला आहे. ॲम्बिडेक्ट्रसचा अर्थ होतो जो व्यक्ती काय करतो दोन्ही हात तेवढ्याच उत्तम प्रकारे वापरू शकतो एक त्याच वेळी ॲट द सेम टाइम. जो व्यक्ती काय करू शकतो दोन्ही त्याचे हात वापरू शकतो त्याला आपण काय म्हणतोय ॲम्बिडेक्ट्रस. जो 3 इडियट्स चित्रपट आहे या 3 इडियट्स चित्रपटामध्ये जो व्हायरस असतो बमन इराणी ज्यांनी काम केलेलं आहे रोल केला आहे तर तो दोन्ही हाताने बोर्डवरती लिहित असतो एकदाच त्याला काय म्हणतात ॲम्बिडेक्ट्रस. ॲम्बी या शब्दाचा अर्थ होतो बोथ आणि डेक्ट्रस म्हणजेच काय असते स्किल. तर या ठिकाणी याचं उत्तर कोणतं झालं मग अ पर्सन म्हणजे वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. दोन्ही हात एकदाच तो एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे वापरू शकतो त्याला आपण म्हणतो ॲम्बिडेक्ट्रस. हा प्रश्न जर पाहिला तुम्ही आयोगाने याच्या अगोदर विचारला आहे. 82 नंबरचा प्रश्न बघा शॅल वी हॅव सम कॉफी. तर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वरून झालेलं आहे. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हा प्रश्न हे वाक्य बरोबर आहे. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. आता प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी आहे म्हणजे या ठिकाणी हे जे आहे तर हे वाक्य या ठिकाणी जे आहे तर रिक्वेस्ट पण केलेलं आहे आणि हे वाक्य जे आहे तर या वाक्य प्रश्नार्थक वाक्य नाही म्हणून या ठिकाणी काय होणार आहे हे शेवटी क्वेश्चन मार्क नसणार आहे. मग हे वाक्य चुकीचं आहे. यू मे टेक ऑफ युअर हॅट आय कांट सी द स्क्रीन. यामध्ये लक्षात घ्यायचं खरं पाहता हे वाक्य यू मे टेक ऑफ युअर हॅट. मग तुम्ही जर पाहिलं तर ज्या ऑप्शनमध्ये बी आहे तर ते ऑप्शन कटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी कटलं राहील आपलं हेच. म्हणजे आपण अशा प्रकारे सुद्धा काय करू शकतो एलिमिनेशन मेथडचा वापर करून सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. मग हे वाक्य खरं पाहता कसं पाहिजे मे यू टेक ऑफ युअर हॅट आय कांट सी द स्क्रीन अशा पद्धतीने पाहिजे. नेक्स्ट बघा द बॉय इज अक्युज्ड ऑफ किल्ड हिज ओन फादर. जो व्यक्ती स्वतःचा वडिलाला किल करतो त्याला काय म्हणतात मॅट्रिसाइड. जो व्यक्ती स्वतःच्या आईला मारतो त्याला मॅट्रिसाइड म्हणतात. म्हणजे हे मदर हे फादर हे सेल्फ आणि जो ह्युमन बिईंगला किल करतो त्याला आपण म्हणतोय होमिसाइड. याचं उत्तर कोणतं झालं फादरचं सी. टिटोटलर म्हणजेच काय असा व्यक्ती जो कधीही कुठल्याही प्रकारची नशा करत नाही दारू पित नाही किंवा ड्रिंक करत नाही त्याला आपण काय म्हणतोय टिटोटलर. मग टिटोटलर म्हणजेच काय जो अल्कोहोलिक ड्रिंक्स असतात त्याच्यापासून दूर राहणारा. अबस्टेन्स म्हणजे दूर राहणे अबस्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. या ठिकाणी उत्तर बरोबर आहे 4 डी. मग डी हे ऑप्शन कुठे दिलेलं आहे 4 लाच आहे. नेक्स्ट बघा दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. हा देखील प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. तर हा प्रश्न जो आहे तर आता बघा इनव्हिटेबल तर आपल्याला माहिती आहे अटळ म्हणतोय.
इनफॉलिबल म्हणजेच आपण त्याला काय करतोय या ठिकाणी इनफॉलिबल म्हणजे कुठलीही गोष्ट फेल होऊ शकत नाही, तर आपण म्हणतो इनफॉलिबल. इरिपेरेबल म्हणजेच काय असते, ज्याला रिपेअर करू शकत नाहीत. मग इनडेलिजिबल. डेलिजिबल म्हणजेच काय करतो आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. इनडेलिजिबल म्हणजेच काय, ज्याला रिमूव्ह करू शकत नाही. मग याचं उत्तर आहे 2 नंबर ऑप्शन. नेक्स्ट आहे इंडियाली इवन द पिलियन रायडर्स. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, मोडल ऑब्झर्व्हर असं वापरा जे काय करेल सम काइंड ऑफ रूल. मग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सम काइंड ऑफ रूल वापरण्यासाठी आपण हॅव टू हॅज टू पण काय करतो, मस्टच्या ऐवजी वापरतो, परंतु एक सॉफ्ट बोलण्यासाठी आपण वापरतोय. आणि मस्ट जे आहे ते मस्ट हे काय करतं, कंपल्शन दर्शवतं. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, मग हॅव टू हॅज टू पैकी आपल्याला वापरायचंय, पण इथं रायडर्स आहे, अनेक वचने आहे, म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन बरोबर येईल. हा पण प्रश्न आयोगाने याच्या अगोदर विचारला आहे. नायदर, मला वाटतं हा राज्यसेवेला प्रश्न विचारला आहे ती. नायदर प्राईड नॉर प्रेज्युडाइज. या ठिकाणी काय, जर दोन कर्ते म्हणजे हा प्रश्न सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकचा आहे. 2 कर्ते जर ऑर नॉरने जोडले असतील तर आपण दुसऱ्या कर्त्यानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरतो. मग प्रेज्युडाइज हा शब्द जो आहे तर हा वाक्याचा कर्ता आहे, हा सिंग्युलर आहे. मग या ठिकाणी अफेक्ट हे जे आहे तर याला काय पाहिजे, अफेक्ट्स पाहिजे होतं. कारण आपण जर वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला आपण एस एस आय एस प्रत्यय वापरतो, आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे ए ऑप्शन हे चुकीचं आहे. म्हणजे ज्या ऑप्शनमध्ये ए येते हे कट करून टाका. राहील आता हे आणि हे. ईच ऑफ दीज, ईच लक्षात ठेवायचं, ईच ऑफ दीज क्वालिटीज. मग आपण ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफचा रूल काय असतो, यांच्यानंतर येणार नाउन प्लुरल असते, मात्र येणार हेल्पिंग व्हर्ब काय असते, सिंग्युलर असतं. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. इथं लक्षात घ्यायचंय आयदर ही ऑर आय. मग 2 कर्ते जर आयदर ऑरने जोडले असतील तर आपण दुसऱ्या कर्त्यानुसार आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतो. मग आय नुसार काय होईल, या ठिकाणी एम बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बी आणि सी हे वाक्य बरोबर आहे. 2 नंबरचा ऑप्शन बरोबर. नेक्स्ट आहे वी शॅल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर. मग लक्षात ठेवायचं बघा, हे वाक्य असं आहे आणि या ठिकाणी हे वेनने जोडलेलं आहे. जेव्हा वेनचं वाक्य असतंय आणि त्याच्यामध्ये मेन क्लॉज मध्ये जर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर लक्षात कधी ठेवायचंय, वेन सोबत काय करतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. काय करतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. आणि म्हणून यामध्ये ऑप्शन कोणतं बरोबर येणार आहे, या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. मी आता सांगितलं होतं बघा, याच्याबद्दल वेनचं एक वाक्य होतं, वेन सोबत आपण कधीही सिंपल फ्युचर टेन्स वापरत नाहीत, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन बरोबर येत नाहीत. मग याचं उत्तर आहे या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर, माय सिस्टर रिटर्न्स. आणि लक्षात ठेवायचे साधं आणि सोपं, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स अग्रीमेंट कधीच होत नाही. म्हणजे हे वाक्य पास्ट टेन्स आहे आणि हे वाक्य प्रेझेंट टेन्स असं होत नाही. पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट होत नाही, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स अग्रीमेंट सुद्धा होत नाही. मग पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत आणि प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत किंवा फ्युचर टेन्स सोबत आपण करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. आता पॉइंट ब्लँक जो आहे तर याच्यामध्ये याचा अर्थ म्हणजे त्यांनी माझी सर्व रिक्वेस्ट नाकारली असंच म्हणायचं. याचा अर्थ या ठिकाणी काय होईल, मग डायरेक्टली जे आहे तर आपण या ठिकाणी अर्थ घेऊ शकतो. नेक्स्ट आहे म्हणजे त्याचं उत्तर काय, डिरेक्टली हे उत्तर येईल. परसिव्हरन्स म्हणजेच काय, चिकाटी म्हणजेच काय असते, गिव्ह अप न करणे म्हणजेच काय, नेव्हर गिव्हिंग अप. बरोबर आहे. ग्रामरचेच क्वेश्चन्स आपण घेतो, ग्रामर आणि उख्यान. बघा पुढचा प्रश्न आहे द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेस. आता आपण हाय कशासाठी वापरतोय, एखाद्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण वापरतोय, म्हणजेच काय, कॉल फॉर अटेन्शन. आता सरप्राईज साठी आपण काय करतो, हाय वापरतो का नाही, सरप्राईज साठी काय असते, वाव असते. त्याच्यामुळे या ठिकाणी हे नाही, तर रिलीफ साठी पण नाही, शॉक साठी पण नाही. मग या ठिकाणी उत्तर काय, बी. मग बी हे ऑप्शन कुठं आहे, तर 4 नंबरला. सिन्स कधी पण लक्षात ठेवायचं, आपण एखादी क्रिया केव्हापासून करत आहोत म्हणजे स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे 2001 पासून, 2010 पासून, सकाळपासून, 7 वाजल्यापासून, 8 वाजल्यापासून म्हणायचे, सोमवारपासून म्हणायचं असेल तर आपण सिन्स वापरतो. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. बी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ते 4 नंबरचं ऑप्शन बरोबर. फॉर जे आहे तर फॉर हे आपण ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोच. काय करतो आपण, ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतो. आणि हॅव बीन, हॅज बीन प्लस VING आणि हॅड बीन प्लस VING मध्ये आपण इथे सिन्स वापरतो किंवा फॉर वापरतो. आपल्याला सगळ्यांना काय आहे या ठिकाणी फ्रॉम म्हणजे च्या पासून आपण म्हणतो, आणि म्हणून बरेच जण काय होतात या ठिकाणी कन्फ्युज होतात. तर या टेन्समध्ये आपण फ्रॉम हा शब्द वापरत नाही. मग सिन्स कधी वापरायचे, स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी. आणि फॉर कधी वापरायचे, कालावधी म्हणजेच काय, किती मिनिटं, किती तास, किती दिवस, किती आठवडे. म्हणजेच फॉर 2 days, फॉर 2 months, फॉर 2 hours, फॉर 3 days अशा पद्धतीने आपण वापरतो. मग या ठिकाणी सिन्स हे बरोबर आहे, कारण हे स्टार्टिंग टाइम दाखवतं. आता फॉल्स हा जो शब्द आहे तर या फॉल्स या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी काय केलं, सिनोनिम्स विचारला.
मग फॉल्स म्हणजे चुकीचं, मग रिअल म्हणजेच खरं असते, ट्रू म्हणजे खरं आहे, रिअलिस्टिक म्हणजेच या ठिकाणी वास्तव झालं. याचं उत्तर कोणतं झालं? अनट्रू म्हणजे चुकीचं नसतं, म्हणजे जे सत्य नाही ते. शी वॉन्टेड टू बाय या ठिकाणी बघा आता नाहीतर हा शब्द जो आहे तर हा शब्द या ठिकाणी येणार नाही आणि इच पण येणार नाही, कारण ह्या दोन्ही शब्दाच्या नंतर लक्षात ठेवायचंय सिंग्युलर नाउन वापरतात आणि इथं बुक्स हे काय आहे? प्लुरल नाउन आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. राहिला आता सम आणि एनी. तर तुम्हाला एक सिंपल सांगून टाकतो, जेवढे पण समचे शब्द आहेत सम, समवन, समबडी, समथिंग, समवेअर आणि जेवढे पण एनीचे शब्द आहेत एनी, एनिथिंग, एनीवेअर, एनीवन, एनीबडी, हे जे एनीचे शब्द जे असतात तर साधारणतः निगेटिव्ह वाक्यांमध्ये वापरले जातात किंवा क्वेश्चन मध्ये वापरले जातात. आणि सम हा शब्द जो आहे तर हा शब्द काय केला जातो? पॉझिटिव्ह म्हणजेच काय जे होकारार्थी सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये वापरले जातात, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरले जातात. आणि मग या ठिकाणी काय येणार आहे? सम. या वाक्यामध्ये शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स या वाक्यामध्ये हे वाक्य जे हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे आणि म्हणून या ठिकाणी सम येणार आहे. मग समचे सगळे शब्द आपण काय करतो? होकारार्थी वाक्यात वापरतो आणि एनीचे सगळे शब्द आपण काय करतो? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरत असतो. नेक्स्ट आहे इवन 2 hours फ्रॉम नाऊ शी डॅश डॅश विल शी डॅश डॅश द लेटर्स. आपल्याला इथं प्रश्न विचाराय फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय असते? विल बी प्लस वी म्हणजे शाल बी, विल बी प्लस वी आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आहे या ठिकाणी हे बरोबर.